सांगलीत गांजा तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार। 2 आरोपी जेरबंद, 3 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी कवठेमहांकाळ परिसरात केली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कवठेमहांकाळ ते धबडेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ सापळा रचण्यात आला। यावेळी बुलेट मोटरसायकलवरून आलेल्या एका संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या पिशवीत तयार गांजा आढळून आला। या गांजाचे वजन 2 किलो 882 ग्रॅम इतके आहे। या गांजाची अंदाजे किंमत 72,150 रुपये इतकी आहे। यासोबतच 2,30,000 रुपये किमतीची रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आली। या प्रकरणात इम्रान उस्मान संदे वय वर्ष 32 राहणार विजयनगर कवठेमहांकाळ याला पोलिसांनी अटक केली। तपासादरम्यान समीर इब्राहिम नकाशे वय 32 वर्ष राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर यालाही ताब्यात घेण्यात आले। चौकशीत समीर नकाशे यांनी इम्रान संदे याला गांजा पुरवल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करीत आहेत। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी विरोधातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे।